शौर्या कसं झाले ताक? थंड थंड गार. नमस्कार मंडळी, कडक उन्हाळा चालू झाला आहे. ह्या उन्हाळ्यामध्ये हा थंडगार मठ्ठा प्यायलाच पाहिजे. उन्हाळ्यामध्ये ना हा थंडगार मठ्ठा प्यायला ना शरीराला थंडावा ठेवीत असतं. जुन्या काळामध्ये ना असाच मठ्ठा करून पित होती. दुपारचं 12-1च्या नंतर आहे ना 2-2 ग्लास हे जुन्या काळात लोक ताकाची प्यायची. त्यामुळं शरीर थंडावा राहत होतं. लोकांना काही उन्हाळ्याचा त्रास होत नव्हता. तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा, एकदम सोप्या पद्धतीनं. गावच्या ठिकाणी भरपूर असा पुदिना असतो. शहरामध्ये आता भरपूर पुदिना भेटत असतो. त्यामुळं पुदिना घेऊन यायचा. पुदिन्याची पानं घ्यायची. पुदिन्याचा दांडा घ्यायचा नाही, नुसती पानं घ्यायची. जेवढी घरामध्ये माणसं असतील ना तेवढा जास्त पुदिना घ्यायचा. जेवढा पुदिना घालन ना तेवढं ताक थंडगार होतं असतं. त्यामुळं आपल्या शरीराला अजिबात तकलीफ होणार नाही. कुणी जर बाहेर जात असलं ना काचेच्या बाटलीमध्ये ताक घेऊन जायचं. जुन्या काळामध्ये आमची आई पुदिन्याचा मस्तपैकी चटणी पण वाटायची. चटणी खूप छान लागते बरं का पुदिन्याची खायला. उन्हाळ्यामध्ये ना पुदिन्याची चटणी नक्की करून खा. जुन्या काळामध्ये उन्हाळ्याचं दुपारच्या पारी ताक प्यायची. लोकांना कसली तकलीफ होत नव्हती, काय नव्हती होत. आमची आई हमेशा ताक करायची. जास्त करून जुन्या काळात लोक ताक करून प्यायची. कारण आमच्या काळामध्ये आम्हाला ताकच असायचं जास्त. दुपारचं 2-2 ग्लास आम्ही ताकाचं प्यायचं. त्यांनी करून आम्हाला कसली गरमी होत नव्हती. त्यामुळं ना जरूर तुम्ही हा मठ्ठा करून प्या. लय भारी लागतो बरं का, नक्की ट्राय करा तुम्ही. चमच्याभर मीठ टाकायचं. मिठाच्या पाण्याने पुदिना चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा. 2-4 पाण्याने स्वच्छ धुवायचा, जेणेकरून त्यातली माती बिती सगळी निघून जाणार. मिक्सरमध्ये चांगला बारीक करून घ्यायचा. 1 मिरची घालायची, थोडीशी जिरी घालायची. त्यामुळे टेस्ट चांगली छान येत असते. मस्त असं बारीक करून घेतले. दिवसभर माठामध्ये ताक ठेवलं होतं, त्यामुळं ते भरपूर थंड झालेलं आहे. त्यामुळे ना जास्त करून फ्रीजमधलं पाणी नाही घालायचं. फ्रीजमधलं पाणी घातलं ना ताण लवकर भागत नसती. जास्त करून माठातलं पाणी घालायचं. चाळणीनं गाळून घ्यायचं. चमच्यावर टाकून घ्यायचं जाडसर, त्याने टेस्ट छान येत असते. साखर घालायची. साखरेच्या ऐवजी तुम्ही खडी साखर घालू शकता, गूळ घालू शकता. काळं मीठ घालायचं, साधं मीठ घालायचं, त्याने टेस्ट एकदम भारी येत असते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. लय भारी लागतं बरं का, नक्की करून बघा तुम्ही. आणि शरीराला एकदम थंडावा देत असतं. दिवसातून 2 ग्लास प्यायलंच पाहिजे. स्वस्त आणि मस्त, लय भारी लागतं. नक्की करून बघा, जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त तकलीफ होणार नाही. जुन्या काळामध्ये लोक हेच पेत होती, त्यामुळं जास्त आजारी पडत नव्हती. कडक उन्हामध्ये जर तुम्ही असं पेय करून प्यायलं ना अजिबात त्रास होणार नाही. जुन्या काळातली लोक हेच करून पेत होती, त्यामुळं त्यांना उन्हाळ्याचा काही त्रास होत नव्हता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. दिवसाला 2 तरी ग्लास प्यायलंच पाहिजे. छानपैकी थंडगार मठ्ठा नक्की प्या आणि शरीराला आपल्या स्वस्त आणि मस्त ठेवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. शौर्या कसं झाले ताक? थंड थंड